नमस्कार, आपण पाहताय Z24 न्यूज। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहकार्याने लवकरच कुडापूर दानमादेवी देवस्थानास अवर्ग दर्जा मिळणार, अशी माहिती दानमादेवी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय चंद्रशेखर गोब्बी यांनी सांगितले। यावेळी ट्रस्टी प्रकाश गणी विजापूर, गजेंद्र कुल्लोळी मिरज, दानप्पा पुजारी गुड्डापूर, सदाशिव गुड्डोडगी विजापूर आदी उपस्थित होते। माननीय चंद्रशेखर गोब्बी यांनी देवस्थान व परिसरात झालेल्या विकास कामाची सविस्तर माहिती दिली। उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी आज त्याच्याबरोबर त्याच्या परिसरासोबत लोकांना जाण्या येण्याकरता पेव्हिंग ब्लॉक्स घालून सुसज्ज असं त्यांना क्यू लाईन्स दर्शन रांग सुरू केले। त्यामुळे भाविकांचं सोयी झाले। भाविक उन्हात पावसात तसंच उभा राहून दर्शन घेत होते दर्शन रांगमध्ये, त्याचा सोयी हो म्हणून आम्ही नवीन कॅनोपी क्यू लाईन सुरू केलेली आहे। या सर्व भक्तांचे सोयी करता करता आपण इथं स्वच्छता पण राहावं म्हणून स्वच्छता कंत्राट दिलेले आहेत, सिक्युरिटीचं कंत्राट दिलेले आहेत, पार्किंगचं सुसज्ज व्यवस्था केलेली आहे। येत्या एका वर्षाच्या काळाकरता आम्ही नवीन स्ट्रॉंग रूम, कॉन्फरन्स हॉल बांधलेले आहेत। मंदिर समोर खुदाई करून बेड कॉन्क्रीट केलेले आहेत। मंदिर परिसरात दोन्ही बाजू दगडी बांधकाम, पायरी, फ्लोरिंग, फरशी उत्तम महत्त्वाचं अपूर्ण काम पूर्ण केलेले आहेत। दगडी बांधकामावरती ग्रेनाइट बसवलेले आहेत। विहिरीचे दगडीचे नक्षीयुक्त बांधकाम केलेले आहेत। तसंच कर्नाटक सरकारकडून बांधलेली बांधकामामध्ये आम्ही अन्न छत्रालय, प्रसाद निलय म्हणून सोय केलेली आहेत। तिथं फर्निचर वगैरे सोडून 2500 लोक एकाच वेळी बसतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि ह्याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून आपल्या लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रेरणेने आम्हाला 5 कोटी रुपये आमच्या देवस्थानासाठी ब वर्ग म्हणजे 5 कोटी रुपये मंजूर झाले होते। त्या 5 कोटीमध्ये शासनाकडून आपल्या देवस्थानमध्ये कंपाऊंड बांधकाम, रस्त्याचे डांबरीकरण, रस्त्याचे कॉन्क्रीटकरण इत्यादी काम शासनामार्फत झालेले आहेत। ती पण काम प्रगतीपथावर आहेत। जवळजवळ आता 50% काम पूर्ण झाले आहेत। 50% काम येत्या 6 महिन्याच्या आत पूर्ण होते। असे डेव्हलपमेंट आपल्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं माननीय अध्यक्ष विजूगौडा पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी मिळून आम्ही निर्णय घेतलेले आहेत। त्या निर्णयातून ही खूप सुधारणा झालेली आहे। अजूनही आपण एक पंचवार्षिक योजना आम्ही आराखडा तयार केले आहेत। याच्यातून आम्ही खूप सुधारणा करणार आहोत, भक्तांची सोयी करणार आहोत। भक्तांचं जाण्या येण्याकरता बसेस ठेवलेले आहेत। खेडेगावातील मुलांना, स्थानिक मुलांच्या शिक्षणाच्या सोयी व्हावा म्हणून दानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली असून ती सध्या 1ली ते 5वीपर्यंत आहे आणि आता 6वी ते 12वीपर्यंतचा प्रस्ताव नवीन दाखल करणार आहेत। पुढच्या वर्षीपासून आपल्याला ती पण मंजुरी मिळणार आहे। आपल्या दानमादेवीकडे येणाऱ्या भक्तांचा जर कल बघितला तर यात्रेमध्ये 5 ते 6 लाख येतात। अमावास्याला 25,000 पर्यंतच्या लोकांचं गर्दी झालेली आहे आणि रोज तरी हजारो लोकांचा भक्त येणे जाणे असतोय। आपल्याला अ दर्जा प्राप्त होणे अत्यंत गरजेचं आहे, कारण अ वर्गमध्ये जर आपलं देवस्थान आलं तर शासनाकडून 25 कोटी रुपयापर्यंत दरवर्षी फंड्स मिळतात। त्यामुळे आम्ही ती सुद्धा आमदार साहेबांच्या मदतीनं अ वर्ग कसे मिळेल आम्ही त्याकरता प्रस्ताव दाखल करून त्याचा फॉलोअप करणार आहे।